हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 16 पेज नंबर 4.57 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. यूजिंग द फॉलोइंग डेटा कंप्लीट द बॅलन्स शीट ऑफ गोदरेज लिमिटेड गुवाहाटी इन द फॉर्मॅट गिवन बिलो. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे हा जो खाली गिवन डेटा आहे त्याचा यूज करून गोदरेज लिमिटेडची बॅलन्स शीट तयार करा. आपल्याला इथं खाली एक बॅलन्स शीट दिलेली आहे. ही बॅलन्स शीट आपल्याला कंप्लीट करायची आहे. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे ₹16,000. ग्रॉस प्रॉफिट आहे 16,000 आणि तो कसा आलेला आहे तर 20% ऑफ सेल्सच्या 20% ग्रॉस प्रॉफिट ₹60,000 आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. शेअर होल्डर फंड दिलेला आहे 50,000. क्रेडिट सेल्स दिलेत 80% ऑफ टोटल सेल्सच्या 80% हे क्रेडिट सेल्स आहेत. टोटल ॲसेट टर्नओव्हर 3 टाइम्स दिलेला आहे, म्हणजे हा रेशो दिलेला आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी टर्नओव्हर ऑन कॉस्ट सेल्स 3 टाइम्स दिलेला आहे. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड दिलेला आहे 8 टाइम आणि कलेक्शनचे डेज दिलेले आहे 360 डेज ॲझ्युम इन अ इयर. एका इयरमध्ये 360 दिवस आहेत असं ॲझ्युम करायला सांगितलेलं आहे, गृहीत धरायला सांगितलेलं आहे आणि 18 डेजची उधारी आहे. त्याच्यानंतर करंट रेशो दिलेला आहे 1.6. लॉंग टर्म डेट टू इक्विटी दिलेला आहे 40%. आता आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सची अमाऊंट शोधायची आहे. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे, लोन टेकन फॉर लॉंग टर्मसाठी घेतलेलं लोन आहे ते शोधायचं आहे. शेअर होल्डर इक्विटी म्हणजे शेअर होल्डर फंड शोधायचं आहे आणि टोटल तुम्हाला लायबिलिटीची फाइंड करायची आहे. त्याच्यानंतर कॅश शोधायचे आहे, डेटर शोधायचे आहेत, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक शोधायचा आहे आणि फिक्स ॲसेट शोधायचे आहे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटची टोटल पण तुम्हाला फाइंड करायची आहे. ही तुम्हाला इन्फॉर्मेशन गिवन आहे, त्याच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. मग मी सर्वात प्रथम काय केलेलं आहे बघा, इथं एक बॅलन्स शीट तयार करून घेतली कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत. त्याचे रेशो आपण खाली फाइंड करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं बघा त्याने दिलं ग्रॉस प्रॉफिट, कारण सेल्स असल्याशिवाय आपल्याला डेटर्स काढता येणार नाही, इन्व्हेंटरी काढता येणार नाही आणि मग त्याच्यामुळं काय होणार आहे, डेटर्स इन्व्हेंटरी फाइंड करण्यासाठी सेल्सची गरज आहे. आणि मग सेल्स आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहेत की 20% ऑन सेल्स ग्रॉस प्रॉफिट दिला आहे 60,000. तर मी ना तुम्हाला इथं दाखवते कसं काढायचं आहे. आपल्याला फाइंड करायचे आहेत सेल्स. आपण इथं वर्किंग नोट म्हणूया आणि ॲन्सरला किंवा ॲन्सर लिहिलं तरी चालेल, शोधल्याशिवाय आपल्याला होणार नाही. तर कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स. आता सेल्स कसे काढायचे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे 20% ग्रॉस प्रॉफिट कसं आहे तर 20% ऑन सेल्स. आता इथं नीट समजून घ्या, लिहिले 20% ऑन सेल्स. मी इथं लिहिते ग्रॉस प्रॉफिट 20% ऑन सेल्स. तर आता इथं नीट बघा 20% ऑन सेल्सवर 20% ग्रॉस प्रॉफिट आहे. मी एक तुम्हाला इथं सोपा फॉर्म्युला सांगते, नीट लक्ष देऊन बघा. आपण असं करूया की सेल्स समजूया, इथं सेल्स 2 कॉलम करूया आणि इथं घेऊया ग्रॉस प्रॉफिट. सेल्स जर 100 असतील, कारण पर्सेंट म्हणजे 100च पकडायचं, पर्सेंटमध्ये सांगितलंय. सेल्स जर 100 असतील तर ग्रॉस प्रॉफिट 20 आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट गिवन आहे, क्वेश्चनमध्ये दिलाय की तो 60,000 तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. मग ग्रॉस प्रॉफिट खाली ग्रॉस प्रॉफिट लिहायचा 60,000 आणि इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. ह्याचा ना आपण एक हे करूया, कॉलम तयार करून शिकवते, म्हणजे तुम्हाला स्पष्ट कळेल काय आहे ते. टेबल खूप युजफुल आहे. ह्या टेबलच्या आधारे तुम्ही बऱ्याच गोष्टी फाइंड करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सेल्स दिलेत किती 100 पकडला आपण. का 100 पकडलं, कारण ग्रॉस प्रॉफिट सांगितलेलं आहे 20%, म्हणून सेल्स 100 असतील तर 20 ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. मग ग्रॉस प्रॉफिट दिलाय म्हणून ग्रॉस प्रॉफिट खाली लिहिलं 60,000 आहे, तर इथं क्वेश्चन मार्क टाकला सेल्स किती. मग ह्याला रेसिप्रोकल करायचं आहे, देअरफॉरचं साईन टाकायचं खाली. 60,000 तुमचे वर येतील न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला 20 येईल, इंटू हे 100 करायचं. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही सेल्स फाइंड करू शकता. आता तुम्ही कॅल्सीवर करू शकता, हे किती येतं ते बघू शकता आणि ॲन्सर आपण फाइंड करूया. एकच मिनिट, कॅल्सीवर करूया.
60,000 डिवाइड बाय 20, आन्सर आलं 3000 इंटू 100, 3 लाख आले तुमचे सेल्स. म्हणजे आपल्याला सेल्स खाली क्वेश्चन मार्क लिहिला होता म्हणून आपण म्हणणार आहोत तर सेल्स इज इक्वल टू ₹3 लाख, 3 लाख रुपये तुमचे सेल्स आले. तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने सेल्स फाइंड करा. सेल्स मिळाले. आता आपल्याला इथं सांगितले शेअर होल्डर फंड ऑलरेडी गिवन आहे, क्रेडिट सेल्स शोधायचे आहेत आणि सांगितलेलं आहे क्रेडिट सेल्स किती आहेत, तर हे झाले टोटल सेल्स. तुम्ही ह्याला टोटल सेल्स पण म्हणू शकता किंवा नेट सेल्स पण म्हणू शकता. टोटल सेल्स आहे 3 लाख. टोटल सेल्सच्या 80% सांगितलेलं आहे. हे तुम्ही पहिलं फाइंड केलं. आता आपल्याला शोधायचं आहे कॅल्क्युलेट किंवा फाइंड लिहिते मी इथं, फाइंड क्रेडिट सेल्स. काय करायचं आहे आपल्याला, क्रेडिट सेल्स शोधायचे आहेत आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं 80% ऑन टोटल सेल्स. टोटल सेल्सच्या 80%. टोटल सेल्स आहे 3 लाख इंटू 80%. पर्सेंट म्हटलं की नेहमी लक्षात ठेवायचं डिवाइड बाय 100च असतं, म्हणून 80 डिवाइड बाय 100. तुम्ही कॅल्सीवर काढू शकता, कॅल्सीची पण गरज नाही, तुम्ही हाताने पण काढू शकता. 3 लाख इंटू 80 डिवाइड बाय 100, 2,40,000. 2,40,000 आहेत क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स इज इक्वल टू ₹2,40,000. हे झाले आपले क्रेडिट सेल्स. आता आपण ह्या क्रेडिट सेल्सच्या आधारे पुढे इन्फॉर्मेशनमध्ये बघायचं. काय सांगितले, टोटल ॲसेट टर्नओव्हर दिलेला आहे 3 टाइम्स. टोटल ॲसेट टर्नओव्हर. तर तुम्ही टोटल ॲसेट काढू शकता. बघा आता इथं टोटल ॲसेटचा फॉर्म्युला आपल्याला कसा आहे, टोटल ॲसेट काढायचे आहे. तर तुम्ही इथं टोटल ॲसेट पण फाइंड करू शकता. टोटल ॲसेट टर्नओव्हर म्हणजे काय आहे, तर सेल्स डिवाइड बाय टोटल ॲसेट हा फॉर्म्युला आहे. आपण इथं 3 नंबर टाकू. टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो काय लिहिलंय, ॲसेट आपण असं लिहू, ॲसेट टर्नओव्हर रेशो. ॲसेट टर्नओव्हर रेशो ह्याचा फॉर्म्युला कसा आहे, तर फॉर्म्युला आहे टर्नओव्हर म्हणजे सेल्स, नेट सेल्स म्हणू आपण इथं, नेट सेल्स डिवाइड बाय टोटल ॲसेट. टोटल ॲसेट्स. आता नेट सेल्स आपल्याला मिळालेले आहेत. बघा इथं टोटल सेल्स म्हणजेच नेट सेल्स. तुम्ही पाहिजे तर इथं लिहून पण ठेवू शकता नेट सेल्स. हे काय आहेत, नेट सेल्स आहेत. मग नेट सेल्स किती आहे, 3 लाख डिवाइड बाय टोटल ॲसेट. माहिती नाही टोटल ॲसेट किती आहे. आता आपल्याला टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो दिलेला आहे. बघा किती दिलेला आहे, टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो 3 टाइम्स. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण 3 टाइम्स. तर आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, हे टोटल ॲसेट इकडं जाईल आणि हे इकडं जाईल. म्हणजे काय असतं, तर जेव्हा इक्वल टू साईन असतं मधी, इथं लिहूया आपण इक्वल टू. जेव्हा इक्वल टू साईन येतं तेव्हा इकडं डिवाइड असेल तर इकडे गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होतं आणि इकडं मल्टिप्लाय असेल तर इकडे गेल्यावर डिवाइड होतं. तर हे लक्षात ठेवा. आपण हे काय करणार आहोत, इकडे लिहिणार आहोत टोटल ॲसेट. टोटल ॲसेट्स इज इक्वल टू हे वरचे 3 लाख तसेच राहतील. 3 लाख हा डिवाइड बाय 3 इकडे येईल. 3 टाइम्स नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुमची टोटल ॲसेट आली बघा 1 लाख आली. तुम्ही करून बघू शकता. 3 लाख डिवाइड बाय 3 आन्सर आलं 1 लाख. तर टोटल ॲसेट मिळाले आपल्याला 1 लाख. हे आहे टोटल ॲसेट. टोटल ॲसेट्स 1 लाख. ह्याला आपण ना ब्रॅकेट घालून ठेवू, बॉक्स घालून ठेवू किंवा तुम्ही, मी इथं रेड पेननी करते, तुम्ही रेड पेननी नका करू, कारण तुम्ही फक्त ब्ल्यू पेननी बॉक्स घाला. ही मिळाली आपल्याला टोटल ॲसेट. आपल्याला इथं लिहायचे बघा, ॲसेटची टोटल आहे क्वेश्चनमध्ये. आपल्याला टोटल ॲसेट किती मिळाली, 1 लाख. बघा जर टोटल ॲसेट 1 लाख असेल तर लायबिलिटीची पण टोटल तुमच्या 1 लाखच असणार आहे. आपण इथं लिहून घेऊया, टोटल ॲसेट इज इक्वल टू टोटल लायबिलिटी. टोटल ॲसेट्स इज इक्वल टू टोटल
म्हणजे बॅलन्स शीटचे आपण टोटल करतो. इकडे जर 1 लाख असेल तर इकडे पण तुमच्या 1 लाखच असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेअर होल्डर फंड म्हणजे शेअर होल्डर इक्विटी क्वेश्चनमध्ये दिलेला आहे बघा, इथं 50,000 सांगितलेलं आहे. तर ऑलरेडी आहे म्हणून आपण काय करू, इथं लगेच फुट करून घेऊ. इक्विटी शेअर होल्डर्स आहेत 50,000. आता आपल्याला टोटल ॲसेट मिळाली. त्याच्या पुढे बघू, जी इन्फॉर्मेशन दिली तसं तसं आपण पुढे जाणार आहोत. पुढे सांगितलेलं आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर टू कॉस्ट सेल्स 8 टाइम्स, म्हणजे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ आहे. तर मी इथं ना थोडंसं नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ इज इक्वल टू, आपलं फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजेच आहे तुमचा स्टॉक. तर स्टॉकचा हा रेशिओ आहे. तर आता बघा, तुम्हाला इथं काय करायचं आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाईंड करायचे आहेत. म्हणून मी इथं लिहिते कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन आहे, क्वेश्चनमध्ये गिवन आहे बघा. 60 पानं उठत आहेत. तर थोडंसं बघू आपण क्वेश्चन नंबर 16. इथं बघा आपल्याला दिलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट किती आहे 60,000. मग आपल्याला माहीत आहे, तर आपण इथं काय करू, ग्रॉस प्रॉफिट लिहूया 60,000. ग्रॉस प्रॉफिट आहे 60,000 आणि सेल्स आपण काढलेले आहे. सेल्स किती आहेत, तर टोटल सेल्स बघायचे आहे 3 लाख. 3 लाख मायनस 60,000, आन्सर आलं तुमचं 2,40,000. तरी पण काढून दाखवते. 3 लाख मायनस 60,000, 2,40,000 आलं तुमचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. 2,40,000 आलं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. म्हणून मी इथं म्हणते देअर फोर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू रुपीज 2,40,000. रुपीज 2,40,000. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची आहे. परत पाहिजे तर फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे 2,40,000 डिवाइड बाय सेल्स ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक माहिती नाही, आपण इथं लिहिणार आहोत ॲव्हरेज स्टॉक, तोच तर फाइंड करायचा आहे. ॲव्हरेज इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजेच स्टॉक आहे. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला रेशिओ दिलेला आहे बघा स्टॉकचा. क्वेश्चनमध्ये रेशिओ दिलेला आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ 3 टाइम्स. किती दिलेला आहे 3 टाइम्स, सॉरी 3 टाइम्स नाही आहे, ॲसेट टर्नओव्हर रेशिओ आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर 8 टाइम्स आहे, 8 टाइम्स. तर आपण इथं लिहिणार आहोत 8 टाइम्स, 8 टाइम्स किंवा नुसतं 8 लिहिलं तरी चालेल. आता सेम तसंच हा 8 इकडं जाईल आणि इन्व्हेंटरी इकडे येईल. तर आपण इथं लिहिणार आहोत इज इक्वल टू ॲव्हरेज इन्व्हेंटरी. म्हणजे बघा इकडं हे डिवाइड आहे, इकडे गेलं की ते मल्टिप्लाय होणार आहे आणि परत इकडं मल्टिप्लाय झालं की इकडे गेल्यानंतर ते डिवाइड होतं. म्हणजे तुम्हाला एक समजवते बघा, तो माहीत नसेल तर असं आहे इथं 8 टाइम्स इज इक्वल टू 2,40,000 डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. म्हणजे काय आहे, तर इक्वल टूचं साईनमध्ये असेल तर लक्षात ठेवायचं इथं डिवाइड आहे तर ते इक्वल टूच्या ह्या साईडला किंवा ह्या साईडला कुठेही जाऊ, इक्वल टू साईडच्या ह्या साईडला आलं की ते मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून इकडं असं येईल ॲव्हरेज इन्व्हेंटरी इंटू 8 टाइम्स इज इक्वल टू 2,40,000. इकडे 2,40,000 आहे तसंच राहिलं. आता ह्या दोघांमध्ये इथं इंटू आहे, तर हे ॲव्हरेज इन्व्हेंटरी इथंच ठेवा. हे 8 तिकडे गेल्यानंतर इक्वल टू साईडच्या ह्या साईडला गेल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी
इज इक्वल टू 2,40,000 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24. 1 2 3 4. 1 2 3 4. 30,000 रुपये आला तुमचा ॲव्हरेज स्टॉक, ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू 30,000. असं येईल तुमचा आन्सर. तर आपण इथं काय करू, हे 8 इकडं जाईल म्हणजे इथं येईल ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू 2,40,000 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24. तुम्हाला कॅल्क्युलेटर करायचं असलं तर तुम्ही करू शकता. 2,40,000 डिवाइड बाय 8. 30,000. आन्सर आलं 30,000 रुपीज. 30,000 आहे स्टॉक. स्टॉक म्हणा, इन्व्हेंटरी म्हणा तरी चालेल. ॲव्हरेज, आता ॲव्हरेज म्हणजे काय असतं तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2 असं करतो. तर आता आपल्याला बॅलन्स शीटला विचारलेलं आहे आणि ओपनिंग स्टॉक दिलेला नसेल तर जे आन्सर असेल तेच तुमचं क्लोजिंग स्टॉक म्हणजेच ॲव्हरेज स्टॉक आहे. तर ॲव्हरेज स्टॉक म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजेच इन्व्हेंटरी आहे आणि क्लोजिंग स्टॉकच हा बॅलन्स शीटला असतो. तर हा स्टॉक आहे असं समजलं तरी चालेल. तुम्ही ह्याला इन्व्हेंटरी पण म्हणू शकता कारण इथं ॲव्हरेज दिलेलं नाही, म्हणजे ओपनिंग स्टॉक इज नॉट गिवन म्हणून आपण काय केलं, क्लोजिंग स्टॉकलाच ॲव्हरेज स्टॉक असं म्हणलेलं आहे. इन्व्हेंटरी इज इक्वल टू रुपीज, ह्याला तुम्ही बॉक्स घालू शकता. असं ही व्हॅल्यू मिळाली तर लगेच काय करायची आहे, ही व्हॅल्यू तुम्ही कुठं ठेवायची आहे तर इन्व्हेंटरीच्या समोर. इथं 30,000 इन्व्हेंटरी मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये जायचं, बघायचं पुढं काय सांगितलेलं आहे. इन्व्हेंटरी झाल्यानंतर त्यांनी दिले ॲव्हरेज कलेक्शन पिरियड. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड म्हणजे डेटर्ससाठी असतो, उधारीचा पिरियड दिलेला आहे. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड. आता ह्याचा फॉर्म्युला आहे 360 डेज डिवाइड बाय 18 डेज. त्यांनी दिलेले आहेत आपल्याला 18 डेज. क्वेश्चनमध्ये बघा इथं 16 हां इथं सांगितले 360 डेज ॲझ्युम करा आणि 18 डेज आपल्याला दिलेले आहेत. म्हणून आपण काय केलं बघा, इथं असं केलं की ॲव्हरेज कलेक्शन पिरियड इज इक्वल टू 360 डेज. एका वर्षात एवढे दिवस असतात, त्यातले 18 डेज. मग आपण कॅल्क्युलेट करू. इथं 360 डिवाइड बाय 18. 20 टाइम्स. रेशो आला तुमचा 20 टाइम्स म्हणायचा आहे इथं. 20 टाइम्स हा आला तुमचा रेशो. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर ॲव्हरेज डेटर्स टर्नओव्हर रेशो फाइंड करायचा आहे. तर आपण ना ह्याला इथं लिहूया. ॲव्हरेज डेटर्स टर्नओव्हर रेशो. ॲव्हरेज किंवा असं नुसतं लिहिलं तरी चालेल. डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, आपण इथं करू डेटर्स टर्नओव्हर रेशोमध्ये येतं क्रेडिट सेल्स डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्स. आता आपल्याला क्रेडिट सेल्स आपण काढलेले आहेत बघा. इथं क्रेडिट सेल्स आहेत 2,40,000 काढलेले आहेत. आपण इथं टाकू 2,40,000. ॲव्हरेज डेटर्स माहिती नाहीत, आपण लिहूया इथं ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्स म्हणजे काय तर बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स या दोघांचं ॲड करायचं असतं. डेटर्स आणि रेशो आलाय 20 टाइम्स. 20 टाइम्स. आता हे 20 इकडे जाईल, ॲव्हरेज डेटर्स इकडे येईल किंवा नुसतं डेटर्स म्हणलं तरी चालेल. ॲव्हरेज डेटर्स इज इक्वल टू 2,40,000 डिवाइड बाय 20 टाइम्स. किती येते बघा 2,40,000 डिवाइड बाय 20. 12,000. 12,000. डेटर्स आले रुपीज 12,000. डेटर्स आले 12,000. इथं लिहून टाकू. आपल्याला डेटर्स मिळाले 12,000 रुपये.
आता पुढं बघायचं आहे आपल्याला काय काय दिलेलं आहे, त्याच्यावरनं पुढचे रेशो फाइंड करायचे आहेत. पुढं दिलेला आहे करंट रेशो आहे 1.6. करंट रेशो काढू आपण. नेक्स्ट पेजवर काढू. 6 करंट रेशो. फॉर्म्युला आहे करंट ॲसेट assets divided by current liabilities. आता बघा तुम्हाला ना आपल्या इथे क्वेश्चनमध्ये जाऊया. टोटल ॲसेट आहे, इक्विटी दिलेला आहे, करंट ॲसेट पण आपल्याला मिळालेले नाही. ह्याच्या अगोदर ना आपल्याला लॉंग टर्म डेप्ट काढावे लागतील. बघूया क्वेश्चनमध्ये थोडंसं, मग आपण करंट रेशिओ काढू. लॉंग टर्म डेप्ट टू इक्विटी दिलेला आहे 40%. आपण इथं करंट ॲसेटला थोडीशी जागा सोडू. ॲक्च्युली करंट रेशिओ नंतर काढायला पाहिजे होता, बट काढूया थांबा. इथं दिलेलं आहे नंतरचं लॉंग टर्म डेप्ट टू इक्विटी. टू इक्विटी रेशिओ. हा रेशो कसा फाइंड करतो बघा. लॉंग टर्म डेप्ट डिवाइड बाय शेअर होल्डर फंड. आता इक्विटी म्हणजे कोण, तर शेअर होल्डर. शेअर होल्डर फंड म्हणजे काय काय येतं, तर आम्ही थांबा पहिला आपण रेशो टाकू इथं. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे डिबेंचर्स असतात किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज डिवाइड बाय शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड. तर आता लॉंग टर्म डेप्ट म्हणजे काय ते मी पहिलं तुम्हाला शेअर होल्डर फंड म्हणजे काय. लॉंग टर्म डेप्ट आपल्याला दिलेला आहे 40%. तर इथं येणार आहे 40%. पर्सेंटचं साईन महत्त्वाचं आहे. हा रेशो त्याने ऑलरेडी दिलेला आहे. तर इथं शेअर होल्डर फंड म्हणजे काय. आता इथं काही गरज नाही आहे तुम्हाला, फक्त माहिती असावं म्हणून सांगते. तर इक्विटी शेअर्स प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस रिझर्व, जर्नल रिझर्व प्लस P&L आणि लॉस असेल तर लेस, असा आपला शेअर होल्डर फंड असतो. बट आपल्याला इथं शेअर होल्डर फंड त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. लॉंग टर्म डेप्ट शोधायचे आहेत. मग आपण इथं लिहिणार आहे 40%. कसं लिहितो तर 40/100. कारण नीट बघा इथं परत समजवते तुम्हाला. 40% लिहिलेला आहे, रेशो दिलाय. 40% म्हणजे काय तर 40 डिवाइड बाय पर्सेंट म्हणजे 100 असं येईल तुमचं आन्सर. 40 डिवाइड बाय 100 म्हणून मी इथं लिहिलं 40% म्हणजे 40 डिवाइड बाय 100. आता इकडं लॉंग टर्म डेप्ट माहिती नाही, शोधायचे आहेत आपल्याला. शेअर होल्डर फंड क्वेश्चनमध्ये गिवन आहे बघा. शेअर होल्डर फंड दिलेला आहे 50,000. म्हणजेच त्याला शेअर होल्डर इक्विटी म्हणतो. ऑलरेडी गिवन आहेत 50,000. आता इथं नीट बघा, जे इकडे डिवाइड आहे ते इकडे इंटू होणार आहे. हे जे वर आहे ते खाली जाणार आहे. म्हणजे आपण किंवा इकडं हे जे 50,000 आहेत हे इकडं पण आणू शकतो. बघा असं होईल 40/100. हे तर डिवाइड आहेत, इकडे गेले की मल्टिप्लाय होणार आहे. इज इक्वल टू 50,000 इज इक्वल टू लॉंग टर्म डेप्ट. लॉंग टर्म डेप्ट. आता बघा हे इथं आपल्याला कॅल्सीवर पण तुम्ही करू शकता. आपण इथं डिवाइड होतं म्हणून इक्वल टू साईनच्या ह्या साईडला आलं तर काय झालेलं आहे, मल्टिप्लाय झालेलं आहे. 40 डिवाइड बाय 100 इंटू 50,000 20,000. आन्सर आलं 20,000 इज इक्वल टू लॉंग टर्म डेप्ट. लॉंग टर्म डेप्ट मिळाले किती, ₹20,000. ह्याला असा बॉक्स घालू शकता तुम्ही. आता आपण ते बॅलन्स शीटमध्ये लिहायचे आहेत. लॉंग टर्म डेप्ट किती आहेत, इथं मिळालं आपल्याला 20,000. आता बघा तुम्ही इथं तुम्हाला कळालं की टोटल ॲसेट आहे 1,00,000. शेअर होल्डर फंड ह्या सगळ्याची टोटल येणार आहे 1,00,000. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत टोटल लायबिलिटीज. तुम्ही इथं 8 नंबर म्हणा. टोटल लायबिलिटीज is equal to creditors plus long term debt
प्लस शेअर होल्डर इक्विटी. इक्विटीज म्हणजे तुम्ही शेअर होल्डर फंड पण म्हणता. तर क्रेडिटर्स माहिती नाही, लॉंग टोटल लायबिलिटीज माहिती आहे. बघा आपण काय केलं, ह्याची टोटल 1 लाख आहे. मग क्रेडिटर्स माहिती नाहीत, लॉंग टर्म डेप्ट आणि शेअर होल्डर फंड आणि हे सगळ्याची टोटल. म्हणून क्रेडिटर्स 1 लाख आहे, म्हणून आपण म्हटलं टोटल लायबिलिटीज किती आहे 1 लाख. क्रेडिटर्स माहिती नाहीत, आपण तसंच लिहिलं क्रेडिटर्स. लॉंग टर्म डेप्ट आपल्याला मिळाले आहेत 20,000 प्लस शेअर होल्डर फंड किती आहे 50,000. म्हणजे इथे येणार आहेत 1 लाख इज इक्वल टू क्रेडिटर्स प्लस 20 आणि 50 70,000. कसे आले ते पण दाखवते. 20,000 प्लस 50,000 70,000. आता हे 70,000 प्लस आहे तिकडं ह्या साईडला इक्वल टूच्या ह्या साईडला गेले की मायनस होतील. 1 लाख मायनस 70,000 इज इक्वल टू क्रेडिटर्स. आपण त्याच्यातून 1 लाख मायनस करू 30,000. आन्सर आलं क्रेडिटर्स इज इक्वल टू ₹30,000. 30,000 आपल्याला क्रेडिटर्स मिळाले. बघा आता 30,000 रुपये तुम्हाला काय झाले तर क्रेडिटर्सचे मिळाले. आता आपल्याला करंट ॲसेट म्हणजे करंट लायबिलिटी किती आहे बघा 30,000. लॉंग टर्म डेप्ट हे काही करंट लायबिलिटी नाही. शेअर होल्डर फंड पण तुमची करंट लायबिलिटी नाही. मग करंट लायबिलिटी कोण आहे तर 30,000. फक्त क्रेडिटर्सचा करंट लायबिलिटी आहे. मग करंट रेशिओ आपल्याला दिलाय बघा क्वेश्चनमध्ये. करंट रेशिओ दिलेला आहे 1.6. तर आपण काय करणार आहोत 1.6 करंट रेशिओ आहे. इथं लिहिलं 1.6 इज इक्वल टू करंट ॲसेट माहिती नाही. करंट ॲसेट्स डिवाइड बाय करंट लायबिलिटी कळाली आपल्याला किती आहे तर 30,000. मग आपण इथं लिहिलं 30,000. आता बघा हे 30,000 इथं डिवाइड आहे. डिवाइड बाय म्हणलंय आपण तर इकडे गेले की मल्टिप्लाय होईल. म्हणून 1.6 इंटू 30,000 इज इक्वल टू करंट ॲसेट इज इक्वल टू करंट ॲसेट्स. आता बघा किती येते 30,000 इंटू 1.6 48,000 आली तुमची करंट ॲसेट. इथं लिहू शकता करंट ॲसेट्स इज इक्वल टू ₹48,000. आता आपल्याला 48 टोटल ॲसेट किती आहे बघा. टोटल ॲसेट आहे 1 लाख. मग आपण इथं लिहिणार आहोत टोटल ॲसेट 1 लाख. करंट ॲसेट बघा करंट ॲसेट आपण काढली इथं. करंट ॲसेट किती आहे बघा. करंट ॲसेट आहे 48,000. करंट ॲसेट लिहिली इथं 48,000 प्लस फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट किती आहे तर शोधायचे आहे म्हणून आपण इथं लिहिलं फिक्स ॲसेट. मग इथं 1 लाख मायनस इकडं प्लस आहे इकडं आल्यानंतर ते मायनस होईल 48,000 इज इक्वल टू फिक्स्ड ॲसेट. 1 लाख मायनस 48,000 52,000. Therefore fixed asset is equal to ₹52,000. हे मिळालं आपलं आन्सर. तर लिहिणार आहोत फिक्स ॲसेट आहे 52,000. इथपर्यंत मी आन्सर शोधलेला आहे. हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा माझा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.